जय बजरंग चिंचवडे संघाला. कारण ज्या वेळेला तुम्ही रंचेस मध्ये धावा बनवत असता त्यावेळेला खऱ्या अर्थाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते, त्यांच्यावर फार एक मोठी एक अपेक्षा असते, संपूर्ण संघाची मदार असते. जास्तीत जास्त धावा जर का त्यांच्या बॅटमधून येतात तर साहजिकतेने रंचेस मध्ये धावा अपलोड होतात. इथे आल्याबरोबर लगेचच अरुण आउट साईडला खेळले स्पेलिंग मध्ये, परंतु फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर दुसऱ्या चेंडू मात्र सिंगल धाव कन्वर्ट झाली. आतिश बागराव ऑन स्ट्राईकला सलामीसाठी पुढे आले. योगदान देखील तेवढं चांगलं द्यावं लागेल, कामगिरीला चांगलं मुहूर्त रूप द्यावं लागेल. इथे देखील कव्हर्सला अगदी जागा बनवण्याचा प्रयत्न केला, बॅकफुटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न केला, कव्हर्सच्या वरून खेळण्याचा इरादा स्पष्ट केला होता, परंतु ऋषिकेश सुताराने आपला इरादा स्पष्ट केला आणि दांडी गोल त्रिफलाची. संख्येवर 2 विकेट प्रस्थापित केलेला आहे. 4 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. पहिला दिवस आपण बघितला दुधेश्वरी कोल्याचा पाडा, दुसरा दिवस जय शिवजी अनगाव आणि कालचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये टॉप 4ला मात्र बिलॉंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाला सचिन 11 बिनारा हा संघ कालच्या दिवसामध्ये टॉप 4ला एंटर झाला. आज सुद्धा मात्र अंतिम दिवस सुपर संडे, अगदी रविवार म्हणजे रम्य ते आठवड्याचा दिवस, विश्रांती घेण्याचा दिवस, वाद मिटवण्याचा दिवस आणि रम्य त्या आठवणीमध्ये विरंगुळा आणि रम्य त्या आठवणीचा दिवस खऱ्या अर्थाने म्हणजे सुपर संडे रविवार आणि रविवारचा दिवस म्हणजे अंतिम दिवस सुपर संडे मेगा फायनलचा दिवस. अंतिम 17 गाडी आपण थोड्याच वेळा जाणार आहोत. दुपारच्या 17 मध्ये सेमीफायनलला देखील सुरुवात होईल आणि संध्याकाळच्या 17 मध्ये मात्र कोण होईल चॅम्पियन, हकदार बनेल या ट्रॉफीचा. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय अप्पा नाना चषक 2025-26चा हकदार आणि सुवर्ण अक्षराने म्हटलं कुठला असा संघ आहे की तो मात्र नाव करेल. 3 संघ दावेदार ठरलेत आणि त्याच्यानंतर मात्र आज कुठला असा संघ आहे की तो देखील आपला दावा ठोकेल. 10 टीम मध्ये कुठला असा संघ आहे की तो पुढे वाटचाल करेल आणि त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. पहिल्या सेशन मध्ये हे अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. जनमन नांदेडने प्रथम बॅटिंग केली, 39 धावा जोडल्या आणि 40 धावांचं लक्ष समोर असताना अजूनही जवळपास एक सिंगल धाव फक्त आणि फक्त स्कोर बरोबर लागली. इथे सुद्धा बॉलची लेंथ लाईन पहा, यस अगदी पूर्णपणे जस्टी उडवली आणि किक बॅटर आउट झालाय. काय गोलंदाजीचं प्रात्यकरण आपल्याला पाहायला मिळालं. परफेक्टली सटिक यॉर्कर बॉल हाताळला, पॉपिंग क्रीज मध्ये आणि दांडी गोली केली. ऋषिकेश सुतारनं मागील मॅच मध्ये देखील सर्वाधिक कमी धावा खर्च करण्याचा विक्रम नोंदवला आणि या मॅच मध्ये सुद्धा फक्त आणि फक्त त्याने 1 धाव 4 विकेट घेतलेत. काय गोलंदाजी पहा, 4 विकेट घेतलेत. अक्षरशः जय बजरंग चिंचवडी संघाला बागफुटवर ढकलण्याचं काम पहिल्याच ओव्हरमध्ये ऋषिकेश सुतारने केलंय. ग्रेट बॉलिंग. असं परंतु थोडंसं कठीण झालेलं आहे जय बजरंग चिंचवडी संघाला की फार मोठं लक्ष 40 धावा, कारण ज्या पद्धतीने सुरुवात होणं अपेक्षित सुरुवात झाली नाही आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास 5व्या क्रमांकाचा फलंदाज देखील बाद झाला. म्हणजे निम्मा संघ गारद झाला, अर्धा संघ इथे पॅवेलीच्या रस्त्याला गेले एका धावसंख्येवर.
जवळपास रोशन, आतिश, अरुण, त्याच्यानंतर मात्र दीपक आणि राहुल हे फलंदाज बाद झालेत. त्यानंतर मात्र शरद आले, शरद आणि त्याच्यानंतर मात्र नवीन आलेला हा फलंदाज अक्षय नवीन बॅटर. इथे करायचं तरी काय हा प्रश्न मात्र निर्माण झाला शरदकडे, तर आपले 5 विकेट गेलेत आणि अजून 11 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. बघा 11 चेंडूमध्ये 39 धावा बनवायच्या असताना पुन्हा शहीद असलावर लाईन मध्ये फक्त खेळले आणि तिकडे मात्र जवळपास डीप पॉइंटला फिल्डर तैनात केला होता, त्यांच्या हातामध्ये हा देखील बॉल विसावला आणि आणखी एक बॅटर आउट, आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 6. हे दिले जाते षटकाराची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक. निलेश जी पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक लावलेलं आहे. फक्त आणि फक्त सिंगलचा बाला मोहनकर, महत्वपूर्ण खेळणारा बाला मोहनकर त्यांच्यावरती मात्र ही देखील जबाबदारी असेल. पंचांकडे मात्र अगदी दाद मागितली, फ्लॅश पॅडवर बॉल आढळला, परंतु 6 विकेट गेल्याच्या नंतर मात्र फक्त आणि फक्त सिंगल धाव जोडली आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास 3 चेंडूचा खेळ जो झाला, उर्वरित येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. याच 39 धावा बनवल्या जातील का? कारण बाला मोहनकर यांना ही जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण थोडंसं कठीण तर झालं. बागफुडला ढकलण्याचं काम पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. त्याचबरोबर विकेटला पॉइंटला खेळले, डीप पॉइंटला तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. फटका देखील चांगला क्लास झाला. आणि खास करून शरद भांबरे जे बॅटिंग करण्याकरता उतरलेले आहेत आणि त्याच करिता सलगचे 3 षटकार किंवा सलगचे 3 चौकार जरीही सुद्धा ठोकले तरीही देखील मात्र एकनाथजी घाटाल साहेबांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. कारण 3 चौकार आणि 3 षटकारांकरता देखील पारितोषिक आहे आणि जर का ठोकले तर एकनाथजी घाटाल यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. कारण जरीही इथनं पुढे येणारे बॉल 6 आणि त्याच्यानंतर मात्र 34 धावांची गरज आहे. माजी सरपंच देखील राहिलेले आहेत शरद भांबरे, ग्रामपंचायत चिंचवली. परंतु क्रिकेटवरचं प्रेम हे मात्र तुम्हाला सर्वांसाठी वेळ लागणार आहे. एकदा का या टेनिस बॉल क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की क्रिकेट नावाचं वेळ हे कधी तुमच्या आमच्याकरता संपणार नाही. आणि 40 धावांचं टार्गेट, 10 धावा, 6 गडी बाद, 6-6 स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. तिकडे 6 चेंडू बाकी आणि इकडे 34 धावांची गरज आहे. 5 षटकार मारण्याचा विक्रम समीर भंडारीने केला क्रिश मडवीच्या विरोधामध्ये. या स्पर्धेमध्ये तो कारनामा घडला. 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील उत्तम जाधवने घडवला संकेत सांब्रेच्या विरोधामध्ये आणि गणेश पाटीलच्या विरोधामध्ये 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारण्याचा विक्रम देखील उत्तम जाधवच्या नावावरती राहिला. 6 चेंडू 34 ची गरज आहे. खास करून शिव सुतारड आज काय त्यांचा परफॉर्मन्स राहिला, परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका त्यांनी देखील निभावली आणि 6 चेंडूंमध्ये 34 धावा करायच्या आहेत. मुश्किल तर झालंय, परंतु जाता जाता काहीतरी एखादा मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का? आणि याच अपेक्षेने बाला मोहनकर खेळत ऑनसाइडला डीप मध्ये फिल्डर मात्र पोहोचले, चांगला झेल पकडला आणि विकेट क्रमांक 7.
हा दबाव आणि हा प्रेशर मात्र रिलीज करू शकले नाही. टॉप ऑर्डरचे फलंदाज ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आले ना त्यावेळी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती कारगर अरुण आणि रोशन अतिश. परंतु जसे मात्र डगवले गेले ना गोल्डन डगवचे शिकार बनले आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे धावा ज्या आहेत त्या पूर्णपणे ब्रेक लागला धाव संख्येला आणि त्याच्यानंतर मात्र 6 धावा 7 गडी बाद पहिल्यांदा ही स्थिती मात्र स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अजय बेगम चिंचवड संघाची फार लव स्कोरची मॅच रनचेस मध्ये सर्वाधिक कमी धावसंख्या नोंदवली जाईल का हा देखील एक विक्रम इथे पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये कॅल्क्युलेशन, गोलंदाजीमध्ये वैविध्यता, गोलंदाजीमध्ये वैविध्यपूर्ण आणि गोलंदाजीचा जो स्पेल आहे तो काय जबरदस्त हाताळला. ऑन साईडला जरी सुद्धा खेळले तरी मात्र पहिल्या सेशन आपल्या नावावर ठेवलंय आणि त्यानंतर मात्र ज्या वेळेला कैलासवासी महेश मूर्ती आणि गावदेवी स्पोर्ट्स लोहेचं ते मैदान आणि त्या लोपेच्या मैदानावर देखील जेव्हा नांदेड संघाला आपण बघितलं होतं अंतिम मॅच खेळत असताना आणि आज सुद्धा मात्र शेवटची मॅच खेळण्यापर्यंत पात्र ठरले. फॉर अ कॅच जबरदस्त आपला हात जगन्नाथ दाखवून दिले. एका हातामध्ये हा झेल पकडला. ते पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तिकडे स्लिप पॉइंटला फिल्डर तैनात होते आणि एका हातामध्ये हा झेल पकडलाय. ग्रेट कॅच. 8 विकेट गेले 3 चेंडूंचे खेळ बाकी असेल. ऑल आउट पासून मात्र सर्व बाद यांपासून मात्र तांबड राहील का कारण गत वर्षी आपण बघितलं होतं ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज आणि जो सलग 2 वेळा वर्ल्ड कप चॅम्पियन बनलेला संघ वेस्ट इंडिज आणि तो संघ ज्या वेळेला कसोटीमध्ये खेळत असताना जवळपास 7 या धावसंख्येवर अगदी 0 या धावसंख्येवर 7 गडी बाद झाले होते आणि फक्त आणि फक्त ते पहिल्या इनिंग मध्ये 27 धावा बनल्या होत्या. हा देखील लाजिरवाणा विक्रम वेस्ट इंडिज या संघाच्या